Good morning, student. Next part of the optics is the refraction of light. Is a refraction of light. And the refraction of light is when a monochromatic beam of a light travel from one transparent medium into another transparent medium, its direction change. This phenomena is called as a refraction of light. मीन्स ज्यावेळेला मोनोक्रोमॅटिक बीम ऑफ लाईट, आता मोनोक्रोमॅटिक बीम ऑफ लाईट जर कन्सेप्ट आला तर मोनोक्रोमॅटिक बीम ऑफ लाईट म्हणजे काय कन्सेप्ट आहे, तर लाईट वेव्ह इन विच द सिंगल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज एन मोनोक्रोमॅटिक लाईट. मीन्स मोनो वन सिंगल फ्रिक्वेन्सी असणारी लाईटचा एक भाग म्हणजे काय असेल, मोनोक्रोमॅटिक लाईट. अँड दॅट ऑफ मोनोक्रोमॅटिक बीम ऑफ ए लाईट इज ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू another medium. It can be travel from one medium to another medium. Its direction is change, and that direction change asnara jo concept आहे, that phenomena is called as an refraction of light. That phenomena is called as an refraction of light. Then next concept is the refractive index. Refractive index, according to number of 3 laws of refraction, सेम ॲज टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन. जसे लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहेत तसेच लॉज ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा आहेत. आणि अकॉर्डिंग टू दॅट थर्ड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, there is an one constant is called as an refractive index. Next concept is the refractive index. आपल्याला स्टडी करायचा नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो म्हणजे कोणता आहे, विच इज एन refractive index, or it may be called as an RI, refractive index or RI. Then what is the refractive index? That according to that refraction, laws of refraction, the Snell's law, थर्ड लॉ जो आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मधला स्नेल्स लॉ जो आहे, स्नेल्स लॉ काय सांगतो, स्नेल्स लॉ इज ए साइन ऑफ I divided by sin of R is equal to constant, and that constant is equal to refractive index. That constant is equal to refractive index, and that of refractive index is also defined as, हा पुन्हा असाही डिफाईन होतो. कसं डिफाईन होतो, द रेशो ऑफ व्हेलॉसिटी ऑफ ए लाईट इन ए व्हॅक्यूम to the velocity of a light in a medium is called as an refractive index of that medium. Means that of refractive index is denoted by, हा डिनोट होताना यांनी डिनोट होतो काही ठिकाणी. that of refractive index is denoted by म्यू, हा म्यूनीही इंडिकेट केला जातो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा एननीही इंडिकेट केला जातो. अँड दॅट ऑफ म्यू ऑर एन, हा असणारा म्यू ऑर एन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑल्सो डिफाइंड as velocity of a light in a vacuum, ratio of velocity of a light in a vacuum to the velocity of a light in a given media. It is the ratio of that two velocities is called as an refractive index, and hence इट इज द रेशो ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. हा दोन सेम फिजिकल क्वांटिटीचा रेशिओ असल्यामुळे इथे असणारे त्याचे युनिट काय होईल, इट इज ए युनिटलेस अँड डायमेन्शनल लेस क्वांटिटी. बघा बरं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द रेशो ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी, हेन्स इट इज युनिटलेस अँड डायमेन्शनल लेस. इट इज ए युनिटलेस अँड डायमेन्शनल लेस. सेम ॲज टू अकॉर्डिंग टू दॅट refractive index is divided into two types. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण दोन टाइप्स मध्ये डिवाइड करू शकतो. फर्स्ट आहे तो ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. फर्स्ट टाइप ऑफ ए रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. इट इज ए ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन विच द रेशो ऑफ ए स्पीड ऑफ लाईट, इट इज ऑल्सो रेशो, हा सुद्धा रेशोच आहे, of light, speed of a light to the light, speed of a light in a given media. Means it is the ratio of speed of a light in a vacuum to that of speed in a given media. It is called as an relative refractive index. म्हणजे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफाईन करताना पहिलं मीडियम हे व्हॅक्यूम असायला हवं किंवा एअर असायला हवं आणि दुसरं कोणतंही मीडियम.
म्हणजे इथे मीडियाची असणारी पियर आपण ज्यावेळेला रिफ्रॅक्शन बघतो त्यावेळेला दोन मीडिया कन्सिडर करतो विच हॅव्हिंग ए इंटरफेस एक्स वाय हा इंटरफेस असणारा दोन मीडिया कन्सिडर करतो. फर्स्ट हे पहिलं मीडियम हे फर्स्ट असेल, हे सेकंड मीडियम असेल, इन विच ह्या ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या बाबतीत काय असेल, दॅट ऑफ फर्स्ट मीडियम इज ॲन ए व्हॅक्यूम. हे असणारं पहिलं मीडियम काय असायला हवं, व्हॅक्यूम असायला हवं. आणि त्यावेळेला देअर विल बी ॲन ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफाइंड ॲज द व्हेलॉसिटी ऑफ ए लाईट. इट इज द रेशिओ ऑफ व्हेलॉसिटी ऑफ ए लाईट ऑफ ए व्हॅक्यूम टू दी व्हेलॉसिटी ऑफ ए लाईट इन ए मीडिया. म्हणजे हा दुसरा कोणताही एक मीडियाचा भाग असेल, पण पहिलं मीडियम काय असेल ह्याला स्ट्रिक्टली फॉलो केलं जाईल. पहिलं मीडियम हे व्हॅक्यूमच असेल. ॲट दॅट कंडिशन दी व्हॅल्यू फॉर दॅट ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू काय असेल, दॅट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑल्सो ग्रेटर दॅन 1. इट इज ऑल्सो ग्रेटर दॅन 1 बिकॉज इथं काय रिझन असेल हे ग्रेटर दॅन 1, द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑल्सो is greater than 1 for any material medium. फॉर एनी मटेरियल मीडियम, कोणतंही मीडियम असू दे त्या मीडियमसाठी असणारा हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल, विच इज अ ग्रेटर दॅन 1. काय रिझन असेल तर ह्याचं असणारं रिझन, हा जर दोन व्हेलॉसिटीचा रेशो असेल तर पहिली व्हेलॉसिटी काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ ए लाईट इन ए व्हॅक्यूम, velocity of a light in a vacuum, and the value of that velocity of light in a vacuum is, which is a constant, which is well known for you. हा वेल नोन असणारा किंवा अप टू 10th आपण स्टडी केलेला कन्सेप्ट आहे. दिस इज द मॅक्झिमम व्हेलॉसिटी, विच इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी इन एनी मीडियम. म्हणजे इथे असणाऱ्या सीची व्हॅल्यू काय असेल, विच इज द लार्जेस्ट व्हॅल्यू फॉर एनी मीडियम. कोणत्याही मीडियमपेक्षा ही असणारी सीची व्हॅल्यू काय असेल, लार्ज असेल. व्हेलॉसिटी ऑफ ए लाईट इज इक्वल टू 3 into 10⁸ मीटर पर सेकंड. जर हा सीची व्हॅल्यू लार्ज असेल तर इथे असणारा रेशो इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असेल. मीन्स द व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1 फॉर एनी मीडिया. हेन्स अगेन आपल्याला ह्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरून असंही सांगता येईल की मीडियम हॅव्हिंग ए ग्रेटर व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, जर त्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्रेटर असेल, दॅट इज medium is called as an optically denser medium. Means according to refractive index, the value of refractive index, the medium is denser or rarer. म्हणजे तिथं असणारं मीडियम हे डेन्सर आहे की रेअर आहे हे डिसाईड करण्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू सुद्धा आपण काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा लार्ज असतो ते ऑप्टिकली डेन्सर मीडियम असतं, आणि ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा स्मॉल असतो कम्पॅरेटिव्ह, ते असतं ते काय असतं, रेअरर मीडियम असतं. ते असतं ते कोणतं मीडियम असतं, विच इज द रेअरर मीडियम. ते असेल ते रेअर मीडियम असेल, आणि ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे ते मीडियम असेल ते कोणतं असेल, डेन्सर मीडियम असेल. देन नेक्स्ट कन्सेप्ट किंवा नेक्स्ट टाइप्स ऑफ दॅट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा पहिला टाईप असेल ॲब्सोल्यूट, तर दुसरा टाईप आहे रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, which is the relative refractive index. What is the relative refractive index? It is a ratio of two velocities. It is the ratio of two velocities for any pair of a medium. म्हणजे आता इथं रिस्ट्रिक्शन नाही, पहिलं व्हॅक्यूम दुसरं कोणतंही. इथं काय असेल, कोणत्याही दोन पेअर ऑफ ए मीडियाचा असणाऱ्या व्हेलॉसिटीचा रेशो म्हणजे काय असेल, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी पेअर ऑफ ए मीडिया. कोणत्याही दोन पेअरमधल्या असणाऱ्या व्हेलॉसिटीचा रेशो म्हणजेच काय असेल, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑर दॅट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑल्सो डिफाईन्ड ॲज, हा पुन्हा असाही डिफाईन केला जातो, काय असतो, तर रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1. म्हणजे सपोज आपण आता हे कन्सिडर केलेलं आहे, इंटरफेस आहे, इंटरफेसवरती पहिलं मीडियम हे दुसरं मीडियम. ॲट दॅट कंडिशन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट v1 in a medium 1 to the speed of a light v2 in a medium 2. Means n21 is equal to n2 by n1 or is equal to v1 by v2. बघा बरं काय असेल हा रेशो. The refractive index of a medium
2 with respect to first. बघा बरं, refractive index of a medium 2 with respect to first is defined as 2 with respect to first म्हणजे काय, 2 divided by 1. पण तो डिफाईन कसा होतो, इट इज द रेशो ऑफ टू व्हेलॉसिटीज. इट इज द रेशो ऑफ टू व्हेलॉसिटीज मीन्स व्हेलॉसिटी ऑफ ए मीडियम, वन मीडियम टू द व्हेलॉसिटी ऑफ ए टू मीडियम. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ ए लाईट इन ए फर्स्ट मीडियम टू द व्हेलॉसिटी ऑफ ए लाईट इन सेकंड मीडियम. म्हणजेच इथे असणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज ऑल्सो डिफाईन्ड ॲज द व्हेलॉसिटी, रेशो ऑफ व्हेलॉसिटी, डायरेक्ट दोन व्हेलॉसिटीचा रेशो, फर्स्ट टू सेकंड, फर्स्ट टू सेकंड अँड द व्हॅल्यू ऑफ दॅट रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता ह्या ठिकाणी असणाऱ्या ह्या दोन्ही मीडियाच्या पेअर कशा आहेत, फॉर एनी पेअर ऑफ मीडिया. म्हणजे इथे असणारं काय कन्सेप्ट असेल, पहिलं मीडिया ग्लास असेल तर दुसरं एअर असेल, किंवा पहिलं वॉटर असेल तर दुसरं इथं असणारा व्हॅक्यूम असेल. काहीही कोणत्याही पेअरसाठी असणारा हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर असेल तर दॅट ऑफ व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज अ लाईज बिटवीन. त्याची व्हॅल्यू कुठे असेल तर ते दोन्हींचं लाईज जे आहेत कसं असेल, इट मे बी ग्रेटर दॅन 1 और इट मे बी लेस दॅन 1. तिथे असणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असेल तो काय असेल, इट मे बी ग्रेटर दॅन 1 और इट मे बी लेस दॅन 1. ॲब्सोल्यूट रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची काय असणारी व्हॅल्यू काय असेल, तो 1पेक्षा ग्रेटरही असेल किंवा 1पेक्षा स्मॉलर ही असेल. दिस इज द रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. देन नेक्स्ट कन्सेप्ट आहे इलस्ट्रेशन or the example for that refraction of light. Example for that refraction of light. Number of examples refraction of light चे आपण ऑब्झर्व करतो. नंबर ऑफ एक्झाम्पल कोणते, तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला नोन आहे, वेन स्टिक और पेन्सिल केप्ट इन ए ग्लास कंटेनिंग वॉटर. जर वॉटर कंटेनिंग ग्लास असेल, एक ग्लास गिवन आहे, त्या ग्लासमध्ये काय असेल, वॉटर असेल, आणि त्याच्यामध्ये जर आपण काय केली, पेन्सिल पुटअप केली, पेन्सिल पुटअप केली. ॲक्च्युली पेन्सिल पुटअप करताना हे पेन्सिलची पोझिशन अशी असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, त्याची पोझिशन ही असेल, पण ती दिसताना आपल्याला कशी दिसते, बाहेरून ती दिसताना आपल्याला ही अशी तिरकी दिसते. म्हणजे ॲक्च्युली ही पोझिशन आहे, पण दिसताना काय दिसते, ही अशी तिरकी दिसते. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दॅट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं हे काय असेल, बेस्ट एक्झाम्पल असेल. काय एक्झाम्पल आहे, द पेन्सिल kept in a glass containing water and it can be appear. ते आपल्याला कशी appear होते, broken as it's a part in the water appears to be rise. म्हणजे त्यावेळेला आपल्याला ही ब्रोकन झाल्यासारखी किंवा तिरकी, मोडलेली, वाकडेली अशी दिसते. हे आहे ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं काय असेल, एक्झाम्पल असेल. सेम ॲज टू when we see from outside the bottom of a water, body appears to be rise, and this is due to refraction of a plane surface of water. मीन्स ह्याचे बेस्ट ऑफ एक्झाम्पल आपल्याला माहीत आहेत, खूप रिफ्रॅक्शनचे एक्झाम्पल आहे, आणि ह्याचं बेस्ट एक्झाम्पल किंवा आपण ऑब्झर्व केलेलं, आपण अनुभवलेलं एक्झाम्पल कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का. आपण सपोज सी शोअरला गेलं, काय म्हणतात त्याला, समुद्रकिनारी गेलो आपण, तर समुद्रकिनारी गेल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की आपल्या हाईटपेक्षा असणारा समुद्राचा जो भाग आहे किंवा तो पाण्याचा सरफेस आहे तो अप्परला आहे, वरच्या डिरेक्शनमध्ये आहे, पाणी असं खूप मोठं मोठं आहे. आणि त्याचं काय रिझन आहे, ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ ए लाईट फ्रॉम दॅट इयर टू दॅट सी. म्हणजे त्या समुद्राच्या पाण्यामध्ये आणि एअरमध्ये असणारं रिफ्रॅक्शन जे आहे, ते रिफ्रॅक्शन आपल्याला काय जाणवून देतं की असणारी समुद्राची हाईट जी आहे ती आपल्यापेक्षा जास्त आहे असं आपल्याला जाणवतं. समोर असणारा जो समुद्राचा भाग आहे, सीशोअर आहे, तो सगळा असा मोठ्या हाईटला आहे. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द रिफ्रॅक्शन ऑफ ए लाईट. सेम ॲज टू सपोज आपल्याला असं जाणवत असेल की फ्रॉम आउटर साईड द बॉटम बॉडी ऑफ ए बॉटम ऑफ वॉटर, वॉटरच्या बॉटमला असणारी बॉडी आपल्याला राईज झालेली, वरती सरकलेली किंवा वरच्या डिरेक्शनला असणारी जाणवत असेल, तर त्यावेळेला असणारा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे किंवा त्यासाठी असणाऱ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी अगेन वन ऑफ दी फॉर्म्युला आपण तिथे यूज करतो, विच इज एन. तिथं असणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल, इट इज ऑल्सो डिनोटेड बाय एन इज इक्वल टू, इट इज दी रेशो ऑफ रियल डेप्थ डिवाइड बाय अपॅरंट डेप्थ, रियल डेप्थ डिवाइड बाय apparent depth. Refractive index n is equal to the ratio of real depth to the apparent depth, and this relation is holds good for plane surface or plane
पॅरलर स्लॅब, ग्लास स्लॅब जर आपण कन्सिडर केला, ग्लास स्लॅब हाही तुम्ही 10th पर्यंत यूज केलेला आहे नंबर ऑफ एक्सपेरिमेंटसाठी. त्या ग्लास स्लॅबचं जरी आपण एक्झाम्पल घेतलं तर त्यासाठी सुद्धा हे रिलेशन एन जे आहे, म्हणजे सपोज ग्लास स्लॅब आहे, ग्लास स्लॅबच्या खाली आपण एखादा ऑब्जेक्ट प्लेस केला आणि त्याच्यावरती ग्लास स्लॅब पुटअप केला, तर तो ऑब्जेक्ट आपल्याला काय दिसतो, थोडासा राईज झालेला दिसतो, थोडासा राईज झालेला होतो. दिस इज द वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि हेच रिफ्रॅक्शनसाठी आपल्याला हा फॉर्म्युलाही यूज करता येतो, विच इज इक्वल टू रिअल डेप्थ बाय ॲपॅरंट डेप्थ, रिअल डेप्थ बाय ॲपॅरंट डेप्थ. आणि फॉर दॅट आपण जस्ट त्या ग्लास स्लॅबची जर डायग्राम ड्रॉ केली, तर सपोज आपण ग्लास स्लॅब कन्सिडर केला इन द दॅट ऑफ स्क्वेअर और रेक्टँग्युलर फॉर्म इन विच ओ इज एन पॉईंट ऑब्जेक्ट, ओ इज ए पॉईंट ऑब्जेक्ट. आपण ओ कन्सिडर केला, जो पॉईंट ऑब्जेक्ट असेल, फ्रॉम ओ जस्ट द रे ऑफ लाईट ऑब्लिकली, म्हणजे आपल्याला जस्ट वरून नॉर्मली जर आपण त्याच्यामध्ये पाहिलं तर इथे असणारी ओची पोझिशन काय असेल, इथे असणारी ओची पोझिशन ही असेल. ॲट दॅट कंडिशन दॅट ऑफ आर, डिस्टन्स आर इज कॉल्ड ॲज एन रिअल डेप्थ. इथे असणारे डिस्टन्स आर जे आहे ते काय असेल, रिअल डेप्थ. बट आपण इनक्लाइंड ह्या पॉईंट ऑब्जेक्टला बघितलं, ह्या पॉईंट ऑब्जेक्टला काय आपण केलं, इनक्लाइंड ऑब्झर्व केलं. इनक्लाइंड म्हणजे काहीतरी अँगलने. ॲट दॅट कंडिशन हे असणारे इन्क्लिनेशन जर असं असेल तर हे इन्क्लिनेशन कसं असेल बघा बरं, तर हा पॉईंट ऑब्जेक्टमधून बाहेर पडणाऱ्या रेज ह्या अप टू सरफेस इथंपर्यंत येतील, पण त्या सरफेसमधून किंवा ह्या ग्लास स्लॅबमधून बाहेर पडताना ते पुन्हा काय होतील, बेंड होतील, पुन्हा बेंड होतील. ॲट दॅट कंडिशन इथे असेल तो आय असेल अँगल ऑफ इन्सिडन्स, इथं असेल तो आर असेल अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि त्यावेळेला आपल्याला दिसणारा ऑब्जेक्टचा भाग जो आहे, ॲक्च्युली रिअली कुठं आहे, रिअल डेप्थ काय आहे, ही आहे, पण दिसताना आपल्याला काय दिसेल, तो इथे दिसेल, दिसताना हा इथे दिसेल. म्हणजे ही एवढी जी असेल ती ॲपॅरंट डेप्थ, आभासात्मक उंची किंवा आभासात्मक खोली, ॲपॅरंट डेप्थ, ही ए जी असेल ती काय असेल, ॲपॅरंट डेप्थ. म्हणजे ऑब्लिकली आपण पाहिलं किंवा इथे असणारा नॉर्मली वरून डायरेक्ट पाहिलं तर ऑब्जेक्ट ॲक्च्युली आहे बेसला, बॉटमला, पण तो इन्क्लाइन बघितला तर तो बॉटमचा असणारा ऑब्जेक्ट आपल्याला कुठे दिसेल, ॲपॅरंट डेप्थ इतक्या हाईटला दिसेल. आणि त्यावेळेला असणारा हा भाग जो आहे तो इथे आहे ती इन्सिडंट अँगलचा भाग असेल, इथं आहे तो रिफ्रॅक्शन अँगलचा भाग असेल. हे जर इयर मीडियम आपण कन्सिडर केलं तर फॉर दॅट इयर मीडियम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू 1 असेल. आणि हा जर इयर मीडियम असेल तर आपण सेकंड मीडियम आपण ग्लास कन्सिडर करतो, विच हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1. ग्लास जे आहे, ग्लास स्लॅबचं असणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर ए ग्लास इज इक्वल टू N1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर दॅट इयर इज इक्वल टू 1. हा किती असतो, 1 असतो. आणि ह्या दोन्हींच्या मध्ये असणारा जो डिफरन्स आहे तो एक्स कन्सिडर केला. ॲट दॅट कंडिशन अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, स्नेल्स लॉ काय सांगतो, आता जस्ट आपण एक्झाम्पल घेतलेलं होतं, काय स्नेल्स लॉ सांगतो, तर स्नेल्स लॉ सांगतो की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू साइन आय डिवाइड बाय साइन आर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू साइन आय डिवाइड बाय साइन आर. अँड दॅट ऑफ साइन आय इन दॅट गिवन जॉमेट्री, ह्या जॉमेट्रीमध्ये आपल्याला साइन आय जस्ट नोट डाऊन करायचं. साइन आय काय असेल, विच इज एन एक्स डिवाइड बाय आर असेल. अँड साइन ऑफ आर इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय ए असेल. इथे असणारा साइन ऑफ आय इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय आर अँड साइन ऑफ आर इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय ए. ह्या दोन्ही व्हॅल्यू जर आपण ह्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या तर फॉर्म्युला काय येतो बघा बरं, n is equal to रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n is equal to और रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए ग्लास स्लॅब. ग्लास स्लॅबसाठी आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण काय कन्सिडर केलेलं आहे, N1 कन्सिडर केला. दॅट N1 इज इक्वल टू साइन आय डिवाइड बाय साइन आर. N1 इज इक्वल टू साइन आयची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. साइन आयची व्हॅल्यू काय आहे, एक्स बाय आर. आणि इथे असणारा साइन आर म्हणजे तो काय येईल, डिवायडेशनमध्ये येतो, म्हणजे हा ए डिवाइड बाय आर होईल. तो काय होईल, ए डिवाइड बाय एक्स होईल. ए डिवाइड बाय एक्स हा रिवर्स होऊन इथे येईल. म्हणजे हा एक्स कॅन्सल झाला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर दॅट ग्लास स्लॅब N1 इज इक्वल टू काय होईल, ए डिवाइड बाय आर असेल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर दॅट ग्लास स्लॅब इज इक्वल टू ए डिवाइड बाय आर. अगेन आपण आणखीन हाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा नोट डाऊन करतो, जसं साइन आय डिवाइड बाय साइन आर डिफाईन करतोस तसा दॅट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट.
आता इथे असणारं सेकंड मीडियम काय आहे, आपण N1 कन्सिडर केला. सेकंड मीडियम काय आहे, N1 कन्सिडर केला आणि दुसरा काय आहे N2 कन्सिडर केला, म्हणजे N2 डिवाइड बाय N1, N2 डिवाइड बाय N1. पण इथला असणारा N2 काय आहे, हे पहिलं मीडियम आहे. रे ऑफ लाईट कुठून इथून बाहेर पडतात, म्हणजे हे ग्लास मीडियम हे फर्स्ट मीडियम आहे आणि एअर मीडियम काय आहे, सेकंड मीडियम आहे. म्हणजे दॅट ऑफ N2 इज इक्वल टू N इज इक्वल टू इयरचा असणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, 1 आहे. म्हणजे हा फॉर्म्युला पुन्हा काय होईल, हा फॉर्म्युला असा होईल N21 इज इक्वल टू 1 डिवाइड बाय N1, 1 डिवाइड बाय N1. आणि N1 डिवाइड बाय N1 हेच काय व्हॅल्यू आली आपली, इथं जी व्हॅल्यू आली ती काय होती, A डिवाइड बाय R आली. आणि आपल्याला जो फॉर्म्युला घ्यायचा आहे तो काय असेल, N1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए ग्लास स्लॅब इज इक्वल टू R डिवाइड बाय A. व्हॉट इज एन R? R इज एन रियल डेप्थ आणि A इज एन ॲपरंट डेप्थ. R जर रियल डेप्थ असेल तर A जी आहे ती काय आहे, विच इज एन ॲपरंट डेप्थ. This is the equation which is used for the number of refraction. जे काही नंबर ऑफ रिफ्रॅक्शन आपण ऑब्झर्व करतो त्यासाठी सुद्धा हे फॉर्म्युला यूज केला जाईल, विच इज द रेशो ऑफ रियल डेप्थ डिवाइड बाय ॲपरंट डेप्थ. रियल डेप्थ आणि ॲपरंट डेप्थचा हा फॉर्म्युला असेल.